राज्यभरामध्ये नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर मंगळवेढ्यामधील श्री प्रतिष्ठान भारत नाना भालके बालाजीनगरमधले जे अकॅडमी आहे त्यामध्ये अनोख्या पद्धतीनं घटस्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय आज घटस्थापना दिवशी तुम्ही मागणी करताय? घटस्थापने दिवशी मी देवीला एकच साकडं घातले। गृहमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीला प्रत्येक जणींना 1,500 रुपये देण्याची त्यांच्या लाडक्या बहिणीची इच्छा पूर्ण केली। तशी आमच्याही पोलीस भरती करणाऱ्या लाडक्या बहिणींची अशी एकच मागणी आहे, ती इच्छा पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे की SRPF राज्य राखीव पोलीस दलामध्ये मुलींना जागा मिळालीच पाहिजे। आणखी काही माझ्याबरोबर आहेत, काय सांगाल तुम्ही आज की आज तुम्ही घटस्थापने दिवशी आज महिला जागर एकीकडे होतोय आणि तुमचा एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही जागर शासनापुढे आणताय? माझं मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता सुरू केला होता, त्याचप्रमाणेच या सर्व मुलींनाही राज्य राखीव दलामध्ये त्यांचा समाविष्ट करून घ्यावा अशी त्यांना विनंती आहे। आज नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे, आज अकॅडमीमध्ये काय हे केलेलं आहे आज तुम्ही घटस्थापने दिवशी? आम्ही देवीला एकच साकडं घातलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांना या सर्व मुलींना SRPF जागा उपलब्ध करून मिळावेत, ही त्यांना सद्बुद्धी मिळो हीच हेच साकडं घातलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मंगळवेढ्यामधील जी बालाजी अकॅडमी आहे, पवार सर माझ्याबरोबर आहेत। सर काय सांगाल की आज अकॅडमीमध्ये अनोख्या पद्धतीची घटस्थापना करण्यात आली? साहेब, मागील अनेक दिवसापासून या मुलींच्या मागील 4 वर्षापासून अपेक्षा आहे, 4 वर्षापासून घोषणा केली जाते की नागपूर या ठिकाणी मुलींसाठी एक वेगळं त्या ठिकाणी बल तयार केलं गेलं आहे सशस्त्र पोलीससाठी, तर तो अजूनही त्या ठिकाणी तो उपलब्ध नाही आणि अजूनही त्या ठिकाणी भरत्या झालेल्या नाही आहेत। तर ती या आज घटस्थापने दिवशी या मुलींना त्या ठिकाणी देवीने बुद्धी दिली की बाबा हा आमचा कारण आज मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचल, या अपेक्षेने या ठिकाणी या मुली आज अनोख्या पद्धतीने घटस्थापनेचं या ठिकाणी साजरा केलेल्या आहेत। तर साहेबांना विनंती आहे, कारण मागच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीनं भरती प्रक्रिया त्यांनी पार केलेली आहे। आज महाराष्ट्रातल्या तमाम मुलांच्या त्यांच्या हृदयामध्ये मुख्यमंत्री साहेबांचं नाव आहे, तर त्या ठिकाणी ही भरती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भरती करावी, मुलींना SRPF त्यांना संधी द्यावी आणि चालकामध्ये एक वेगळी भरती प्रक्रिया आणि वेगळा फॉर्म भरण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीचं या ठिकाणी मागणं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर एकीकडं महाराष्ट्रभर महिला स्त्री शक्तीचा जागर सुरू होत आहे, घटस्थापनेला सुरुवात झाली आहे आणि आज अनोख्या पद्धतीनं मंगळवेढ्यातील बालाजी अकॅडमी आहे त्या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांनीसुद्धा आता साकडं घातलेलं आहे की SRPF मुलांप्रमाणे महिलांनासुद्धा मुलींनासुद्धा संधी मिळावी। पुढारी न्यूज, माऊली डांगे, मंगळवेढा।